श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे। कर्म हे फिरून आपल्याकडेच येते। कथा अशी आहे की एका आश्रमामध्ये एक गुरु राहत होते। त्या गुरुकडे बरेच शिष्य होते। गुरूंचे वय जवळजवळ 100 वर्ष होते। ते गुरु जेव्हा समाधीला बसत तेव्हा कधीकधी त्यांची समाधी हे 2-2 ते 3-3 दिवसापर्यंत चालत असे। त्यामुळे त्यांना अंतर्ज्ञान प्राप्त झाले होते। यामुळे भविष्यात पुढे काय होणार आहे या गोष्टीचा अंदाज गुरूंना आधीच लागत असे। ते असेच एकदा ध्यानास्थ बसलेले असताना त्यांनी असं पाहिलं की त्यांचा एका शिष्याचा पुढच्या 8 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे। ते पाहून त्यांचा ध्यानास्थपणा भंग झाला। त्यांना त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं, कारण तो शिष्य फार गुणी आणि शिक्षणात हुशार होता। सर्व कामांमध्ये अगदी तो हुशार होता। यामुळे ह्याच गोष्टीचं गुरूंना फार वाईट वाटलं। थोड्या वेळानंतर त्यांनी त्या शिष्याला आपल्या जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की पुढच्या 8 दिवसामध्ये तू तुझ्या घरच्यांना भेटून ये। ते ऐकून शिष्याला खूप आनंद झाला। त्याने गुरूंना सांगितलं की मी गेल्या कित्येक दिवसापासून हाच विचार करत होतो की मला माझ्या घरच्यांना भेटायला जायचं आहे। तुम्ही मला जाण्याची परवानगी दिली त्याबद्दल गुरुजी तुमचं खूप खूप धन्यवाद। मग गुरुजींनी त्याला सांगितलं की तू 8 दिवस तुझ्या घरी राहशील, पण 8व्या दिवसाच्या सूर्योदय होण्या अगोदर तुला आश्रमात पोहोचायचं आहे। तो अतिशय आनंदी झाला। थोड्याच वेळामध्ये आपले थोडेसे सामान घेऊन तो आश्रमाच्या बाहेर पडला। गावाकडे जाण्यासाठी त्याला एका डोंगरावरून खाली उतरून एक नदी पार करून जायचं होतं। तो तेव्हा नदीजवळ पोहोचला तेव्हा पावसाचे दिवस होते। नदीला पाणी थोडेसे जास्तच आले होते। तेव्हा अचानक त्याचे लक्ष बाजूला असलेल्या मुंग्यांच्या वारुळाकडे गेले। त्याने पाहिले की लाखो मुंग्या अन्न गोळा करून आणत आहेत आणि ते वारुळामध्ये घेऊन जात आहेत। मुंग्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुंग्यांचा एकमेकांना धक्का लागल्यावरती सुद्धा त्या बाजूला होऊन आपला रस्ता बदलत होत्या, पण त्यांचं सर्व काम शांतपणे चाललेलं होतं। हे पाहून त्याला फार गंमत वाटले। त्याने ती सर्व गंमत पाहिली। त्यानंतर त्याने जाण्याचा विचार केला। त्याने पाण्यामध्ये पहिला पाऊल ठेवला तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे, जर हा पाण्याचा प्रवाह वाढला तर मुंग्यांचे वाळू वाहून जाईल। म्हणून तो पुन्हा मागे वळला आणि त्याने नदीच्या काठी असणारे वाळू दगड जमा केले आणि त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली। त्यानंतर त्याने नदीच्या प्रवाहाचा रस्ता बदलण्यासाठी विरुद्ध दिशेने एक छोटीशी नाली तयार केली, म्हणजे पाणी विरुद्ध दिशेने निघून जाईल आणि मुंग्यांच्या वारुळाला काहीही होणार नाही। सर्व व्यवस्थित झाल्याचे खात्री करून घेतल्यानंतर तो पुढे आपल्या गावाकडे निघाला। त्याचे ते 8 दिवस घरच्यांच्या सोबत खूप आनंदात व सुखामध्ये गेले। त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं की तुला 8व्या दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर आश्रमात यायचं आहे, पण तो हे सगळं विसरून गेला। त्याला जेव्हा आठवण आली होती तेव्हा 8व्या दिवसाचा सूर्यास्त होऊन गेला होता। त्याने घाईघाईने परतण्याची तयारी केली, पण इकडे मात्र तो 8व्या दिवशी पोहोचला नाही। म्हणून गुरूंनी विचार केला की माझ्या शिष्याचा मृत्यू झाला आहे। एकतर जाताना त्याला एखाद्या हिंस्र प्राण्यांनी खाल्लं असावं अथवा नदीचे पाणी वाढले होते, मग त्यामुळे तो वाहून गेला असावा। असे अनेक विचार गुरूंच्या मनात येऊ लागले की माझ्या शिष्याचा मृत्यू झाला असावा। त्यांना फार वाईट वाटलं। रात्री विचार करत करत ते दुःखी मनाने झोपून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांचा शिष्य आश्रमामध्ये पोहोचला होता। आश्चर्य वाटलं, कारण त्यांची भविष्यवाणी कधीच खोटी होत नसे। तो व्यवस्थित आहे ते बघून त्यांना खूप आनंद झाला। त्यांनी त्या शिष्याला विचारले, आश्रमातून निघाल्यापासून तुझ्यासोबत काय काय घडले ते सर्व सविस्तरपणे मला सांग। तेव्हा त्या शिष्याने सर्व घडलेली हकीकत गुरूंना सांगितली। तेव्हा गुरूंना कळलं की त्याने मुंग्याची मदत केली। ज्या लाखो मुंग्या मरणाच्या दारात जाणार होत्या त्या मुंग्यांना त्याने मदत करून एक प्रकारे पुण्य कमावलं होतं आणि त्यामुळे त्याचा मृत्यू टाळला गेला होता। शिष्याला म्हणाले की हे अगदी खरं आहे की आपले कर्म फिरून ते आपल्याकडेच येतं आणि आपलं पुण्य आपल्या आड येतं। असं म्हणून नेहमी चांगले कर्म करा। चांगल्या कर्माचं फळ हे चांगलंच मिळतं आणि वाईट कर्माचं फळ हे वाईटच मिळतं। कर्म आपला हिशोब नेहमी घेत असतात। कर्म आपला हिशोब उधारीवर ठेवत नाही। कथा आवडली असेल अशी मी आशा करते व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील हीच प्रार्थना। भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।